अरे संप्रदायानादी कालचा हे महाराज, माझ्या काही बापाचा संप्रदाय नाही, माझ्या काही गुरुचा संप्रदाय नाही. अनादी कालापासून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या. ओम ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलवीन सकायनन शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा अरे नारायण बाबा माने बाबा यांचा अनादी कालाचा जो संप्रदाय आहे आणि जशीच्या तशी परंपरा माईबाप चांगला जरी विचार केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे गुरुवर्य दादासाहेब असतील, आमचे गुरुवर्य धनराजी बाबा असतील, आमच्या ताई असतील, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्र दिवस माईबाप हो 3-3 दिवस राहणं. घरचे लोक बोलत नसतील का? बोलत नसतील? ही मंडळी महाराज प्रेमापोटी या ठिकाणी आले. कोणी दिलं कोणी नाही दिलं. माईबाप हो पण माझ्या बापाचं कार्य आहे ना वैष्णव मेळावाला. फक्त काय वैष्णव मेळाला येऊन काही जे जुनं असेल ते नवं करून घेणं. बॅटरी का उतरेलेत ना, बॅटरी उतरलेल्या बॅटरी का जेणेकरून चार्ज होतील. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी तो अनादी कालाचा संप्रदाय अरे देवाचं द्वार करण्यासाठी निवृत्ती दादांना शरण जावं लागलं. मग संतांनी काय दिलं? नाम दिलं. आणि त्या संतांनी नाम दिल्यानंतर देवाचं द्वार कडलं. आणि त्या नामाचा जप तुम्ही कसं करणार? त्या नामाचा जप अजपा जपणे उलट प्राण्यांचा आणि तेही मनाचा निर्धार असे. अशा पद्धतीने जप करावा. आणि त्या जपाची साधना कशी करावी? माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात माझ्या निवृत्ती दादांना जे अनादिकालचं तत्व दिलं त्या तत्वामुळे मला देवाचं द्वार कडलं. त्याचा जप मी अजपा जपाच्या साह्याने केला. पण त्याची साधना कशी करावी? ज्ञान देवा मौन जप माड अंतरी. अशा पद्धतीने त्याची साधना केली. आणि अशा पद्धतीचं जरी नियोजन असेल, अशा पद्धतीचं जरी सूत्र असेल तर गणित सुटायला वेळ लागणार. अशा पद्धतीने मी रीतीने गेलो. आपला परमार्थ हा रीतीचा आहे. काय परमार्थ रीतीचा आहे? माऊली सांगतात अशा रीतीने मी गेलो सहज समाधी पर्यंत प्राप्त झालो. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन. म्हटलं ना आपण आज, म्हटलं आपण सगळ्या जणांनी समाधी लागती आज. म्हटलो आपण सगळ्या जण आज फिरी घ्या. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन. आई समाधी का आपली? आई समाधी नाही हो, आई गरकी आहे. पण आपण सद्गुरूचे पाईक आहोत, सद्गुरूचे दास आहोत. आपल्याला सहज समाधी लागते महाराज. एवढा पावर नाम साक्षात्कार झाली या सहज समाधी. साक्षात्कार झाली या सहज साक्षात्कार झाली या सहज समाधी. साक्षात्कार झाली या सहज समाधी. तुका म्हणे उपाधी गेली त्याने. तुका म्हणे उपाधी गेली त्याने. साक्षात्कार झाली या सहज समाधी. साक्षात्कार झाली या सहज समाधी. साक्षात्कार झाली या सहज समाधी. आणि तुका म्हणे उपाधी गेली त्यांची. काहीच राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. कापूर जडल्यानंतर काही राहतं का शिल्लक? कापुराच्या बाती उजाडल्या जो तीन ठाईचं समाप्ती. तसे महाराज साक्षात्कार झाली या सहज समाधी. आणि तुका म्हणे उपाधी आम्ही काय आम्ही उपाधी माझ गुढी पडेल. उपाधी माझ गुती राहीन होता मी कधी जाईन. अरे बाबा अरे नामस्मरण केलं, साक्षात्कार झाला, सहज समाधी अवस्थेला प्राप्त झाले. तुकोबरांचं प्रमाण आहे, खरं आहे प्रमाण. अभंग त्याचा भंगच होणार नाही असं शिक्कामोर्तब प्रमाण आहे महाराज. उपाधी गेली त्यांची. अरे उपाधी गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरांना सांगावं चहुवेदी जाण. अगोदर जाणावं लागतं. भक्ती जाणायची बरं. भक्ती जाणायचा विषय मानायचा नाही. हा एक जण म्हणे बरं आहे म्हणे आमनं बोयन बाय आमनं बाबान भाषा मला सांगू का? मला नाही बोलता येत ते. हा आमनं बाबा सांगतच मग बायकोल बहीण म्हणस का रे तू रे. आई बरोबर समजस तुले संसार मधलं. आणि परमार्थ नाही म्हणे आमनं बरं आहे बोय बाय. एक म्हणे मला आमनी मननी माय म्हणे म्हणतो मन निघाल का 2 मन निघाल मला काय सांग राही ना. काय मनाची गाल नाही तर 2 मनाची गाल. मला काही सांगू नको. परंतु माईबाप हो अगोदर जाणावं.
भक्ती जाणायची आहे. जाणे भक्तीचा जिव्हाडा आणि तोची दैवाचा पुतळा. पुतळा. हा अरे जाणावं आणि मग खुशाल म्हणावं. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात 4 वेदांना 6 शास्त्रांना 18 पुराणानं जाणलं. तुम्हा आपल्याला जाणायचंय. हा कोणाला जाणलं? हरीला जाणलं. हरी से कोई नाही बडा दिवाना. हा आमचे बाबा मला त्यावेळेस दिसले. बाबांच्या दर्शनाकरता मी जातो. बाबांना तोंड महिना ही एक प्रमाण निघत बर का. रामकृष्ण महाराज सकाळी मी बाबांच्या पाया पडायला गेलो. बाबांजवळ गेलो. बाबांनी मला बघितल्यानंतर लगेच आई प्रमाण हर प्रल्हाद बेटा हरी से लपटा. म्हणजे हिरण्यकश्यपूचा जो प्रल्हाद होता ना त्या प्रल्हादाची उपमा बाबा मला देत असतात. काय? हा अरे हरी से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. प्रल्हाद बेटा हरी से लपटा. प्रल्हाद बेटा हरि से लपटा. प्रल्हाद बेटा हरी से लपटा. प्रल्हाद बेटा हरि से लपटा. कैसा खाम कड़कड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाना क्यों गफलत में पड़ा. अरे हरीचा कोणी नाही. त्या हरीपेक्षा कोणी मोठं नाही. आणि त्या धरीला भजण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात 4 वेदांना 6 शास्त्र 18 पुराण जाणलं अभंगाच्या पहिल्याच्या. जाऊ वेद जान साई शास्त्र कारण. जाऊ वेद जान साई शास्त्र कारण. मुखे म्हणा पुण्याची गणना म्हणायचंय महाराज. कारण की कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. व्रत करा एकादशी बरा अमृताच्या राशी. मार्ग धरा पंढरीचा आणि फेरा चुकवा. पण आमले कळतच नाही. आम्ही पंढरीना रस्ता तर धरतच नाही पण पंढरपूरना धराशिवाय राहत नाही. काय सांगितलंय? मार्ग धरा पंढरीचा. पंढरीचा कोणता? जणू देह ही पंढरीन आत्मा हा विठ्ठल. अरे कायापुरी नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदीची धार वाहे उलटी. अरे कायापुरी नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदीची धार वाहे उलटी. पोहणारा खाये कुलती. पोहणारा खाये कुलती. पोहणारा खाये कुलती. पोहणारा खाये कुलती. कायापुरी नगरामध्ये धार वाहे उलटी. काये उलटी. पोहणारा काये उलटी. पोहणारा काये उलटी. पोहणारा काये उलटी. तिथं उगम बाबू खोला
अनमोल नदी महाराज उगम लई खोले तिचा उगम बाबू खोल जो दाने अनमोल तिच्या डोहामध्ये बुडी तुकाराम बाबा मारे बुडी अरे कायापुरी नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी तिची धार वाहे उलटी पोहणारा खाये कुलती पोहणारा खाये मारल्या उड्या सगळ्यांनी मारल्या उड्या कोणीच बुडणं नाही बरं बठा निघी घ्या सर्व तरले तरले तरती हाची भरवसा हा नामधारकाचा ठसा अरे तरले तरतील आणि तरणार सुद्धा आहात या देखा फुगा बांधले दाटे काय फुगा कोणतरी सांगितलं तर दुपारले आमचे मनोज दादा देखा म्हणे मना आत्मा फुगा आहे जद लोक हवा शेतात लोक फुगा आहे म्हणजे फुगा आहे बरं तेच बरोबर होतं ते फुगा आहे जोपर्यंत त्या फुगामा हवा आहे तोपर्यंत फुगा आहे काऊन आहे फुगा आहे आणि फुगामधली हवा निघणी रे निघणी आता गच्ची फुगा ते आवाज पुरसवी गी अरे सद्गुरूचा कृपा आशीर्वाद लागतो त्या गोष्टीला मायबाप हो चांगला जरी विचार केला अरे जोपर्यंत हवा आहे 3 दिवस या फुगा लटकेले दादे दादा 3 दिवस फुगा आहे दादे या सकाळी आलेत ना तुम्ही 3 दिवसापर्यंत फुगा काही फुगा ते फुसवी राहणार ते ना रातीन त्या कालान कीर्तन दयांडी फुट असतात लोक बाकी ना रातीन दया आहे महाराज त्यांच्यावर फुगासोर सुद्धा दयावी दयाले माणसाचोर तसे तसे विठ्ठल विठ्ठल अरे काहीच भरोसा नाही महाराज ज्या वेळेत तुम्ही 2000 साली संत वैष्णव मेळाची सुरुवात झाली का 2000 साली का 2001 ला बरोबर म्हणजे 25 बरोबर 2001 या वर्षी तुम्ही वैष्णव मेळाव्याला सुरुवात केली आम्ही ना आम्ही बडा भजनी मंडळ रांडी मुंडी सनियाड होतो आम्ही आडे बठ्ठा आम्ही लागेच तो तोंडावर पैसा मागले तुम्हापासून लय आम्ही गाडीला भाड विठ्ठल विठ्ठल माई बाबा बघा 2001 साली वैष्णव मेळावा आणि आज 2025 रौप्य महोत्सव या 25 वर्षामध्ये जे पहिल्या वर्षाला होते बिचारे ते आज कदाचित नसतील बरोबर कारण की जसा कुंभारानं घडा घडावा त्या घड्याला तडा पडावा तसा देह पाण्याचा बुरबुड आहे कधी जाईल सांगता येणार नाही उनी बुचकीन गया पुचकी आता मी या ठिकाणी कीर्तन करतोय कीर्तन करून मी घरी जाईलच याची गॅरंटी आहे का दादा म्हणजे तुम्हाला बी मत आहे का मी जायला नको असं घर कुंभार घर भी तो खड़ा क्या घड्याला केला तडा देह पाण्याचा बुरबुडा त्याचा भरोसा नाही देह पाण्याचा बुरबुडा त्याचा भरोसा नाही देह पाण्याचा बुडबुडा त्याचा भरोसा नाही देह पाण्याचा बुडबुडा त्याचा भरोसा नाही भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का दोपहर नहीं तो महाराज सांगितलं मस्त पैकी हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा आया कुटी खाली करना पड़ेगा हे मन मुसाफिर चलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा जालीन ना काढ म्हणजे काढ मोठा मोठा शिंगडा विद्रुप रूप मोठा मोठा जटा असा काढ रास का काढ म्हणजे तो समय ती वेळ जरी आपल्यावर आली ना काढाची उडी ज्या वेळेस आपल्यावर घावा घालते त्यावेळेस सगळं सोडावं लागतं हो महाराज जिंदगी एक किराये का घर है जिंदगी एक किराये का घर है मुझे बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराये का घर है मुझे बाहर निकलना पड़ेगा
आपण म्हणणार वा मन करत देखील या अरे सोडणं पडी रे काका तुले हो घर से बाहेर निकलना पडेगा माय बाप हो एकच करा मरणाच्या अगोदर सावध व्हा आणि हित करून घ्या मरणा हा काय नाही 10-15 मिनिटच बाकी येतात ते होईल मग बट आपलं हित तर करून घ्या हा भरपूर लोक सांगतात काही लोक म्हणतात नाही हो आमनी बायको चांगली आहे बाई म्हणते माझा नवरा चांगला आहे पोरे भी एकदम चांगला आहेत सगळे हित आमनं त्यान मजबूती जायची हा साधू संत सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन अरे देवाच्या चिंतनामध्ये हित आपल्याला आहे हित दडलेला आहे करून या मन शुद्ध भावे करा मंथन हा करा मंथन अरे दुधामध्ये तूप आहे दाखवता येतं का शेतू कसं बोटानं दाखवू तुला आणि घे अनुभव गुरुच्या मला तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामाने हितेश महाराज तुम्ही दुपारले कीर्तन कर कितला पाठ करेल पानं सांगा तुम्ही कितला पुस्तक पाठ करेल तुम्ही हा एकानं सुद्धा नाही केले पाठ पाठांतरी परी वर्म राहिले दूर अनुभव आले अंगाने ते या जगा अरे सद्गुरूच्या नामाचा जो आलेला अनुभव आहे तो अनुभव या व्यासपीठावरून मांडावा लागतो मी पहिले पाठ करी कीर्तन करेल बर का दादा हा पाठ करून करी कीर्तन आहे मग असं रचेल राहते तो कोठे बी असं दशी राहते रचेल आणि लगेच मग आता तोंडे ताणना पडेल म्हणा भाऊ विठ्ठल विठ्ठल हा चालते पुढे अशी गंमत आहे परंतु मायबाप हो आटे तसं नाही आटे खता बी फिरी पारी उन्हा ना गुरुवर येतो गुरु बरोबर मार्गाला लागेल लगेच कुठून पण फिरून पारून आला कोणत्याही विषयाला अनुभव आहे माझा कोणता बी विषयाला जर याद पडी ना ताई तर डायरेक्ट संतवर आण तर गुरुवर आण कारण की आपण मनामनीच नाही नुसतं मनाने मागे पुढे उभा अरे करता करविता तोच आहे त्याच्या हातामध्ये आपण फक्त निमित्ताला इथं उभं आहे बाबा की जय निमित्ताला या व्यासपीठावर आहेत आपण खरंच कृपा म्हणावी लागेल मायबाप हो अरे मुखाला सुद्धा बोलता केलं अरे ज्याला काही वाचता येत नाही लिहिता येत नाही तो सुद्धा या ठिकाणी 2 तास नामाची महती सांगणार आहे नामाचं महत्व सांगणार आहे एक होता राजा एक होती राणी पाणी कोण आणि अजिबात नाही बरं हा अजिबात नाही अरे सद्गुरूच्या नामाचा जरी अनुभव आला नामाची आवडी तोची दादा देव 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 अनाधारी संदेह मानिकाय नगर संध्या मानिकाय अनाधारी संदेह मानिकाय नगर संध्या नामाची आवडी तोची देव नामाची आवडी तोची दादा देव नामाची आवडी तोची दादा नामाची आवडी तोची दादा देव नामाची आवडी तोची जाना देव न धरी संदेह म्हणी अरे मनामध्ये काही संदेह नाही नामाची आवड असली त्याच ठिकाणी देवाचं स्वरूप आणि देव असतो म्हणून माऊली मावष्ट ज्ञानोबा सांगतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप आहे लोणी आहे तसा देहामध्ये चक्र पाणी आहे जशी उसात साखर तसा देहात
ईश्वर माईबाप हो चांगला जरी विचार केला माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा सांगतात एक हरी आत्मा तो हरी आहे विश्वाचा देव आहे तो म्हणजे आपला आत्मा आहे एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई गाणी वाजवा जय विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा सगळं निवरात करा बरं का सगळं निवरात करा अरे विसरू नको रे साधका अरे विसरू नको रे साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको रे साधका माझ्या रमनाथ बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको माझ्या रंगात बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रमनाथ बाबाला
माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी ज्याप्रमाणे त्या गौडणी बावऱ्या झाल्या होत्या, बावरले बावरले मी हरी ग आणि पदर माझा राहीना डोई, ज्याप्रमाणे गौडणी बावरल्या होत्या त्याप्रमाणे माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या नामामध्ये हा साधक बेभुंद झाला महाराज आणि खरंच बावरा झाला. धन्य श्रीपाद मुरारी, धन्य श्रीपाद मुरारी, बयाना दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी, बयान दुनिया केली बावरी. श्रीपाद मुरारी बयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी, बयान दुनिया केली बावरी. दुनिया केली बावरी, बयाना दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी, बयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, बयाना दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी, बयाना दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, बयान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, बयान दुनिया केली बावरी. ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तई शास्त्र कारण 18 ही पुराण ऋषी गाती. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. मायबाप हो, चांगला जरी बारीक विचार केला, आपल्या पवित्र पुण्य पावन नगरी रौप्य महोत्सव, आणि खरोखर मायबाप हो, रौप्य महोत्सव म्हणजे पावती. 24 वर्षामध्ये काय झालं आणि खरोखर ही पावती मिळाली महाराज. परिवर्तन काय परिवर्तन. मी देह नसून आत्मस्वरूप आहे. अरे आत्मस्वरूपाची जाणीव जवळजवळ 80 ते 70 ते 80% म्हणजे माझ्या मुखातला शब्द आहे. 70 ते 80% गावामध्ये अरे नामधारक आहेत मायबापा हो. आणि अजून जर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची पूर्ण कृपा आणि पूर्ण दया जरी तुमच्या गावावर आहे महाराज, आणि असेलच तर सुवर्ण महोत्सवापर्यंत पूर्ण 100% गाव तुमचं नामधारक झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा प्रस्तावनेतून बोलत होते की आजपर्यंत आपल्या गावामध्ये म्हणजे नामधारकांच्या शिवा काय तुम्हाला गाव माकून येऊन नाही. कारण की नामाच आहे महाराज, नामच देव आहे, नामदेव आहे. म्हणून तो नामधारक या ठिकाणी आपल्या या पूर्ण गावामध्ये. कारण की संतांची दया महाराज, ज्या ठिकाणी संतांची भूमी पदस्पर्शाने पुण्यित आणि पावन, संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज हे निवड म्हणायचं नाही महाराज. अरे 750 वर्ष पूर्वीचे जे पुरावे आहेत तेच आज सुद्धा आहेत. काय पूर्वी जे म्हणजे जसं वारा आहे तसाच आहे, जसं ऊन आहे तसंच आहे, जे आहे तेच आहे महाराज. बदल कशामध्येच नाही. बदल फक्त काय आहे, आम नमाज कथा मता उई जायची हो. म्हणून माईबाप हो, बघा बोलता बोलता बराच वेळ गेला. सर्व ज्ञानोत्तर मंडळी या ठिकाणी जेवढी गुणीजन मंडळी आलेली आहे महाराज, जेवढे गुणीजन मंडळी आले, सद्गुरूचा पूर्ण कृपा यांच्यावर आहे. माझ्या सकट सगळ्यांवर पूर्ण कृपा. निसता या उभाच नाही बसेलवर सुद्धा ज्याच्याकडे बोट दाखवलं त्याने व्यासपीठावर यावं आणि लगेच या ठिकाणी बोलावं. व्यासपीठावर एवढा पावर आहे महाराज. बाहेर जा तुम्ही 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करणं पडस, 4-4, 5-5 वर्ष शिकणं पडस. आणि तव कसे कहो भाऊ तुला पहिला अभ्यास, दुसरा अभ्यास, तिसरा अभ्यास, चौथा अभ्यास. त्या ठिकाणी मला मान्य आहे नित्य नियम, आम्ही ते प्राणी दुर्लभन लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नित्य नियम आहे, मला मान्य आहे. पण रात्रांदिवस हे होत ना हो. शिंक जांभडी खोकला इतका वेळ वाया गेला. ओट कंठ हले न जिड्या स्मरे न राम. अरे राम हमारा जप करे बाई हम बैठे आराम. भाकरी टाकता टाकता करा, खावावर मजीवारी कापता कापता करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. मायबापो बोलता बोलता बराच वेळ गेला. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बाबा समोर बसलेले आहेत, दादा इकडे बसले, ताई बसलेले आहेत. मायबाप हो,
इतर लोकांना समोर कीर्तन करायला एकदम सोपं वाटस मला